माणसानं आपल्याला घात करायचा सुरुवात झाला गेली त्याच्यावर जाऊ का कोणाला रावला राम मारण्याला कारण भाऊ ठाई लक्षात आपल्या माणसाला सर करा एक दिवस आपला माणूस मोठा झाल्याशिवाय राहणार नाही विठालं जगगुरु तुकोबारायांना त्रास देणारे गावातले त्याच्या पुढे ऐका आणि तुम्हाला सुद्धा सगळ्याला हात जोडून सांगतो महाराज आज समाज एवढा बेकार आहे 3 वर्षापूर्वी एक बाई मीडिया महाराष्ट्रातली सिंधुताई झोपल्या का काय सिंधुताई पहिला म्हणलं जरा आवाज येऊ द्या सपकाळ आता ऐका सिंधुताई सपकाळ गेली पण जाण्याच्या आधी 9 दिवस पत्रकारानं सिंधुताईची मुलाखत घेतली पत्रकारानं विचारलं माई तुझं पुस्तक अभ्यासक्रमाला कर्नाटक मध्ये पण महाराष्ट्रात नाहीये त्यावेळेस त्या माईनं दिलेलं उत्तर फार गोड आहे माझ्या मायबापांना त्या सिंधुताईनं सांगितलं हे पत्रकार दादा हा महाराष्ट्र आहे रे बाबा हे पत्रकार दादा हा महाराष्ट्र आहे रे बाबा आणि इथं मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं मेल्यानंतर जिथं मोठं केलं जातं त्याचं नाव महाराष्ट्र आहे रे बाबा त्याचं नाव महाराष्ट्र आहे माफी मागून बोलेल आपल्या समाजामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या माणसाला खाली ओढण्याची एक प्रथा झाली मान आधी 2-3 पदव्या फार गोड होत्या गायनाचार्य मृदंगाचार्य कीर्तनकार गायनाचार्य मृदंगाचार्य आता एक पदवी निघली कुचकाचार्य कोणावर करणार कोणावर एखाद्याने किया घेतली ना लोकांचे बंडके मोडले असते तू मोड ना तू मोड तुला ज्याला जमत त्याने करावं मी एकदा कीर्तनात म्हणलं कृष्णाने चोरी केली कृष्णानं चोरी केली कृष्णानं चोरी केली आणि एकानं ऐकलं घरी गेलो ते बाबा घरी गेलं ते म्हणलं तर मडके महाराज म्हणला देवाने चोरी केली मग आपण केली म्हणून काय हरकत ते घरी गेलं चोरी करायला गेलं चोरीच्या त्या घरी करायला गेलं बरं त्याने माणसं बघून चोरी करावं डोकं असावं चोरणाऱ्याला बी काय चोरायचं हे बी कळावं काही काही एकदा मी कीर्तनात म्हटलं काहीतरी घेऊन जा एका चप्पलच नेली म्हणजे चोरी करायला बी डोकं पाहिजे मला चांगली क्वालिटी त्याने ऐकलं चोरी केली कृष्णांना चोरी केली ते घरी गेलं आणि एका बाईच्या घरात घुसली आई जिच्या घरात गेलं ती 2 क्विंटलची बाई चोरी करायला गेलं सोनं नाणं सगळं आणलं पैसे आणखी सगळे खिशात घातले पण नेमकी बाहेर पाळणार का तेवढ्यात त्याचा भांड्याला पाय लागला पाटकन भांडत जसं भांड पडलं तशी बाई उठली काय बघ आता टाकलं खाली जाऊन नाही बसली बरोबर आपल्याला पोलिसाला बोलून पप्प्या डोळे मम्मी बाहेर गेलं चप्पलच सापडायचं पप्प्या बाहेर गेला म्हणलं मम्मी चप्पल सापडाय ना चोर म्हणला मही घालून काय पण नोकरी जीवच मारील मला सांगायचं महाराज डोकं पाहिजे इकडे लक्ष द्या जळू नका महाराज एक सांगू का अरे जाता काय संघर्ष करून मोठे व्हा विठाल लक्ष द्या देऊन जरा बारी जगद्गुरु तुकोबाराय जगद्गुरु तुकोबाराय घरी गेले झोपले सकाळी जगद्गुरु तुकोबाराय उठले गावातल्या लोकांकडे आले बरं काही गावातल्या लोकांना सांगितलं आवरलं का चालायचं का पंढरपूरला चालायचं का गावातले लोक म्हणले हो तुकोबाराया जायचं ना हो जायचंय चालायचं आणि आई तिकडे लक्ष द्या जरा जगद्गुरु तुकोबारायांच्या माग सगळं गाव निघालं पण गाव निघाल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबारायांना गावातल्या एका माणसानं आवाजलं हो तुकोबाराया थांबा तुकोबाराया थांबा 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 आणि जगद्गुरु तुकोबारायांनी माग पाहिलं अरे कोण आहे कशासाठी थांबवता अरे सगळ्या गावाला घेऊन मी पंढरपूरला जाणार आहे आणि पंढरपूरला गेलो चंद्रभागेमध्ये यांनी आंघोळ केली देव यांच्यावर कृपा करल यांचा शेवट काय होईल गोड होईल गावातला माणूस म्हणला तुकाराम महाराज तुम्ही आम्हाला पंढरपूरला घेऊन जाणार पंढरपूरला नेल्याच्या नंतर पांडुरंगाचं दर्शन होणार पांडुरंगाचं दर्शन झाल्याच्या नंतर आमचा शेवट गोड होणार मग तुमचे आमच्यावर उपकार होणार जगद्गुरु तुकोबाराय म्हणले अरे आमचा जन्म त्याच्यासाठी आहे त्या समाजाचा उद्धार करण्यासाठी जडजीवांना त्या ठिकाणी प्रयत्न करून सायास शिकविती सायास प्रयत्न करून शिकवण्यासाठी आमचा जन्म आहे बाबा आमचा उपकार वगैरे काही नसतो गावातला माणूस म्हणला तुकाराम महाराज तुम्ही आम्हाला पंढरपूरला नेणार आहे म्हणून आम्ही तुमच्यासाठी वाहन आणलं आई ऐका तुकोबाराया तुमच्यासाठी वाहन आणलं तुकोबाराया म्हणले अरे नको वाहन हे पाय देवानं मला तीर्थयात्रेला जाय दिले तुकोबाराया आम्ही प्रेमानं आणलं आणि आई ऐका महिला मंडळ
संताला फक्त दोनच भाषा कळतात, भक्ती प्रेम विनय, ज्ञान नको देवा. हा, भक्ती आणि प्रेम या दोनच गोष्टी संताला कळतात. तुकोबारांनी सांगितलं प्रेमानं आणलं का आणा, आणि गावातल्या लोकांना बरं काही तुकोबारांच्या समोर गाढव आणलं. काय काय आणलं? गाढव. अरे ज्या तुकाराम महाराजांनी 4000 अभंग लिहिले त्या लोकाला, ते ज्या लोकांसाठी तुकोबारांनी 4000 अभंग लिहिले त्या तुकाराम महाराजाला लोकांनी कशावर बसवलं? बोला ना, कशावर? गाढवावर बसवलं. एक सांगू का, आज आम्हाला कीर्तनाला भरायच्या नंतर 2-3 जण आमच्यावर हसले म्हणून आम्हाला काय फरक पडला पाहिजे? निंदकाचे घर असावे आणि हसणारे कुठे एवढे शहाणे असतात महाराज. विठ्ठला महाराज. आणि एक सांगू का, परमार्थामध्ये काही ज्ञान कमी असावं माणसाला, परमार्थामध्ये काही ज्ञान कमी असावं माणसाला, पण लक्षात ठेवा अहंकाराचा वारा न लागो राजसन माझी या विष्णुदासा. घमंड करणारा 12 दिवस टिकत नाही, टिकला तरी त्याला मार्केट येत नाही. विठ्ठला विठ्ठला. हे सगळं ज्ञानोबरांचा खेळ आहे महाराज. आई तुकोबरांना गाढावर बसवलं. ऐका जरा, फार गोड प्रसंग आहे, आजपर्यंत ऐकलं नसेल कधी, ऐका जरा बारी. आणि तुकोबरांना